नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त अर्जांना एकच मोबाईल नंबर हा दिलेला असेल, त्याचप्रमाणे एखाद्या शेतकऱ्यांनी कुसुममध्ये अर्ज भरलेला आहे आणि मागेल त्याला सोलार योजनेत सुद्धा अर्ज भरलेला आहे, तर दोहींना एकच नंबर जर असेल तर आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये असे जे काही शेतकरी असतील तर अशांना आता मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी ऑप्शन हे तिथे दाखवले जात आहे। तर एका अर्जासाठी एकच मोबाईल नंबर हा येथे ग्राह्य धरला जाणार आहे। त्यामुळे आपणास आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर हा चेंज करावा लागणार आहे। तर तो कशा पद्धतीने करायचा त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपणास मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर यायची आहे। येथे आल्याच्या नंतर बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे आपला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे। शोधा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर त्या लाभार्थ्याचा डिटेल इथे ओपन होईल। तर येथे आपण पाहू शकतात की येथे डुप्लिकेट मोबाईल नंबर असलेला अर्ज सापडला। अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी कृपया नवीन मोबाईल क्रमांकासह नोंदणी करा आणि खाली येथे मोबाईल नंबर बदला असे ऑप्शन आहे। तर यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपले मोबाईल नंबर हे चेंज करायचे नाही। तर ज्यांना येथे अशा प्रकारची माहिती ही दाखवली जात आहे तर अशांनी हे नंबर बदलून घेणे हे आवश्यक आहे। तर मोबाईल नंबर बदला याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर परत अशा प्रकारचा एक इंटरफेस आपल्यासमोर येईल। त्याच्यानंतर आपणास येथे नवीन मोबाईल नंबर हा टाकायचा आहे। नवीन मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपणास येथे मोबाईल नंबरवर OTP पाठवण्यासाठी ऑप्शन येथे दाखवले जात नाही। तर येथे या मोबाईलवर नंबरवर OTP पाठवला जाईल येथे असे सांगण्यात येत आहे। तर आपणास काय करायचे आहे तर बाजूला क्लिक करायचे आहे। बाजूला एकदा क्लिक केल्याच्या नंतर खाली लगेच ऑप्शन येईल मोबाईल नंबर बदला। जर आपण मोबाईलमधून मोबाईल नंबर चेंज करण्याचा प्रयत्न करत असताल तर मोबाईलमध्ये पण आपण सेम ही प्रोसेस वापरा। तर तेथे बाजूला टिक करा आणि खाली तेथे मोबाईल नंबर बदला असे ऑप्शन येईल। त्यानंतर मोबाईल नंबर बदला याच्यावर क्लिक करा। त्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे। तर OTP आल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर अशा प्रकारचा SMS सुद्धा येईल। त्यानंतर येथे OTP टाका आणि OTP प्रमाणित करा याच्यावर क्लिक करा। तर आपण येथे पाहू शकतात की येथे लाभार्थ्याचे यशस्वीरित्या प्रमाणीकरण झाले। तर येथे ओके करा। त्यानंतर येथे मोबाईल नंबर अपडेट केला आहे, कृपया लाभार्थ्याची स्थिती तपासा। परत आपणास येथे ओके करायचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला मोबाईल नंबर यामध्ये चेंज करू शकता आणि बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यामध्ये येऊन आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा चेंज झाला का नाही हे सुद्धा पाहू शकता।